नमस्कार. आपण सगळ्या आक्षेपांचा विचार करतो आहोतच आणि या आक्षेपांचा विचार करता करता त्यातलं सत्यही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कसं असतं ना, प्रत्येक गोष्टीला पुरावे मागून नाही जमत. काही गोष्टी त्यातले तर्क, त्यातले संदेश या सगळ्या समजून घ्यायच्या असतात. भगवान श्री रामचंद्राच्या बाबतीत सुद्धा अशाच काही आक्षेपांना आपण नेहमीच सामोरं जात असतो. आणि या आक्षेपाचं उत्तर देता देता काही जणांना द्यायचं असतं, काही जणांना भगवान रामचंद्रांना समजून घ्यायचं असतं. आणि मग आक्षेप असा येतो की भगवान राम जेव्हा आपल्या गुरुसोबत जंगलातून जात होते तेव्हा त्यांनी माता अहिल्याच्या शिळेवर पाय ठेवला आणि अहिल्याचा उद्धार केला. बघा, अहिल्या जडवत होऊन शिळा होऊन पडलेल्या होत्या आणि अहिल्याच्या त्या शरीराला, शिळा झालेल्या या शरीराला भगवान रामचंद्रांनी पाय लावला आणि मग अहिल्याचा उद्धार झाला. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, ही ओळ आपण ऐकतो. मग स्त्रीला आपल्या पायाखाली घेणारा देव, हा देव कसा असू शकतो? बरं, भगवान रामचंद्रांच्या बाबतीत तर अशा अनेक कथा सांगून ते स्त्रियांना कसे अन्यायकारकरित्या वागवत होते हे सांगितलं जातं. आता हा अन्याय कसा आणि कुठे दिसला आणि कधी तयार केला गेला याचा शोध घ्यावा लागेल. सीता मातेंच्या बाबतीत सुद्धा रामावरती असेच आक्षेप आहे. म्हणजे आपली पत्नी जेव्हा रावणानं पळवून नेली आणि काही वर्ष, 2.5-3 वर्ष रावणाच्या त्या अशोक वनात राहिली, त्यानंतर रावणाचा वध करून आल्यानंतर सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. म्हणजे स्वतःची प्युरिटी, शुद्धता सिद्ध करण्यासाठी सीतेला देखील अग्नीतून यावं लागलं, अशा अर्थाने देखील आपण नेहमी बोलत असतो. म्हणजे मग बघा राम कसे आहेत, तुमचा देव कसा आहे, जो स्त्रीला पायाखाली घेऊन तिचा उद्धार केला असं म्हणतो, जो स्त्रीला परपुरुषाकडे राहिल्यावर तिची शुद्धता प्रमाणित झाल्याशिवाय आपली पत्नी म्हणून स्वीकार करत नाही. एवढंच काय, पुन्हा गावातला एक धोबी तिच्या चारित्र्यावर संशय घेतो म्हणून परत एकदा तिला गर्भवती असलेल्या सीतेला जंगलात सोडून येतो. हाच का तो राम? हीच का त्याची स्त्रियाविषयीची भूमिका? हे असं नेहमी बोललं जातं. मला पहिला प्रश्न सांगायचा आहे. रावणानं आपल्या पत्नीचं अपहरण केल्यानंतर वनात एकटा फिरणारा राम वन्य पशूंना आपल्या बाजूनी जमा करतो, प्रशिक्षित करतो आणि रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन एका सेतूचं निर्माण करून लंकेत पोहोचतो. आपल्या पत्नीच्या सुटकेकरता बलाढ्य रावणाशी युद्ध करतो आणि मग सुटका करून घेतो. पत्नीवर प्रेम नसलेल्या रामानं एवढ्या सगळ्या कृती केल्या असत्या का? हा पहिला प्रश्न. आता येऊया मूळ वादावरती, मूळ विषयावरती. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, याच्या पहिल्या भागात सांगितलंय की पुराणातल्या कथांचे तेव्हाचे संदर्भ टाळून, गाळून, वगळून आताच्या संदर्भाने जेव्हा तुम्ही विचार करू लागाल, 5-10 हजार वर्षापूर्वी ज्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या त्या आता आहेत म्हणून त्यावेळीही होत्या, अशा कुतर्कानी जेव्हा पुराणातील कथा बघू लागाल तेव्हा त्याचे हवे तसे अर्थ लावता येतात. हवे तसे अर्थ लावता येतात. पुराण पुरुषांना बदनाम करता येतं, त्यांच्या चारित्र्यावरती घाला घालता येऊ शकतो, त्यांच्यावरती संशय निर्माण करता येऊ शकतो. कन्फ्युजन, संभ्रम तयार करणे एवढंच या सगळ्या नव्या आक्षेपामागचं कारण आहे. त्या आक्षेपांचं निराकरणही आपण करूया. पहिल्यांदा घेऊया अहिल्याचा विषय. आपल्या ऋषीपतीने अहिल्याच्या वर्तनावर क्रोधित होऊन, बघा, अहिल्याच्या वर्तनावर क्रोधित होऊन अहिल्याचा त्याग केला. म्हणजे पतीच्या सेवेकडे अधिक लक्ष देण्याच्या ऐवजी माता अहिल्याचं लक्ष अन्यत्र गेलं
मग त्याला अनेकांनी अहिल्याच्या मनात कसलेचे भाव निर्माण झाले, कोणीतरी फसवलं, काहीतरी केलं, अशा अर्थाच्या सगळ्या आपल्या कथानकांना जोडल्यात येतं. लक्षात घ्या, पुराणातल्या सगळ्या कथा या श्रुती स्मृतीनी आलेल्या आहेत. म्हणजे कोणीतरी कोणाला सांगितल्या, त्या त्यांनी लक्षात ठेवल्या, पुढे दुसऱ्याला सांगितल्या, तिसऱ्याला सांगितल्या, आणि मग शेकडो वर्षानंतर कधीतरी त्याचं लिखित स्वरूप तयार झालं. या कथांच्या मध्ये होत असलेले बदल हे मानवी प्रवृत्तीनुसार होत आलेले आहेत. म्हणजे अधिक रंजक करून सांगणे, आपली भर घालून सांगणे, ही जी मानवी प्रवृत्ती असते त्या मानवी प्रवृत्तीनुसार या कथेत बदल झालेले आहेत. काय आहे, एक पती आपल्या पत्नीला सोडून जातो, जंगलात एकटीला त्या आश्रमात सोडून जातो, तिच्यावरती अविश्वास व्यक्त करतो. एवढंच नाही तर तिच्या सेवेवरती शंका व्यक्त करतो आणि निघून जातो. पतिव्रता स्त्री आपल्या पतीनं सोडल्यानंतर तिचं भावविश्व उद्ध्वस्त झालेलं असतं, हे लक्षात घ्या. जिचं आपल्या पतीवर निरातिशय प्रेम असतं, त्याची सेवा करणे हाच तिचा धर्म असतो, त्या पतीनं अचानक सोडून गेल्यावरती ती जडवत झालेली असते, चैतन्य हरवलेलं असतं. आणि अशाच अवस्थेत माता अहिल्या होत्या. ज्या पतीसोबत आयुष्य कंठायचं त्यांनी अचानक सोडून गेल्यावर मनातल्या सगळ्याच भावना संपून जातात, निर्विकार होतो, निर्विचार होतो, आणि अशा अवस्थेमध्ये माता अहिल्या होत्या. जवळपास जडत्व, दगडासारखी अवस्था, ना कुठल्या चांगुलपणाचा परिणाम, ना वाईटाचा परिणाम, ना पावसाची चिंता, ना उन्हाची चिंता, ना थंडीची पर्वा. अशा अवस्थेमध्ये अनेक वर्ष माता अहिल्यानी त्या आश्रमात काढली. आणि भगवान रामचंद्र, जेव्हा भगवान रामचंद्राचा स्पर्श होतो ना, जेव्हा प्रत्यक्ष ईश्वराचा स्पर्श होतो ना, तेव्हा हे जडत्व संपून जातं आणि आयुष्यात चैतन्य येऊ लागतं. ईश्वर त्याला तर म्हणतात. ईश्वर तो आहे ज्याने आपल्या आयुष्यामध्ये चैतन्य भरतं. एका झाडाला विचारल्या गेलं, झाडा देव काय असतो, आणि झाड बहरून आलं. झाडाचं बहरून येणं हे देवत्व आहे. आपल्या मनामध्ये चैतन्य निर्माण होणं हे दैवत्व आहे. आपल्या मनातल्या विषय, वासना, विकार आणि जड प्रवृत्तीचा त्याग करणं म्हणजे देव दिसणं, देव समजणं, देव कळणं आहे. आणि हेच देव कळणं अहिल्याच्या बाबतीत झालं. बरं, साधा विषय आहे. रामाचा स्पर्श झालाय, तो हाताचा झालाय, पायाचा झालाय, अंगाचा झालाय, अजून कुठल्या भागाचा झालाय, या सगळ्यापेक्षा रामाचा स्पर्श झालाय हे खूप महत्वाचं आहे. आणि पतिविरहाने जडत्व प्राप्त झालेल्या अहिल्याच्या मनामध्ये चैतन्याचे भाव निर्माण झाले आणि पुन्हा अहिल्या आपल्या मूळ विषयामध्ये आलेली आहे. हे आहे अहिल्याचं चैतन्य प्राप्त होणं, जडत्व संपविणं. आता गंमत आहे की लोकांनी मांडलेल्या विषयाची. काय आहेत विषय? मग कसा पाय लावला बघा, हेच समजता का बघा, अशा अनेक कथा आल्या. दुसरी कथा आणि दुसरा आक्षेप आहे तो जानकीच्या संदर्भातला. रावणाचा पराभव झाला, मृत्यू झाला, आणि रावणाच्या अशोक वाटिकेतून माता जानकीला रामाच्याकडे परत आणलं गेलं. तेव्हा त्यांना अग्निदिव्यातून यावं लागलं असं सांगितलं जातं. हे अग्निदिव्य काय आहे हे कोणी समजण्याचा प्रयत्न केलाय का? हो, जानकी आणि राम काय आहेत? हे दोन जीव दिसतात तुम्हाला, पण ते दोन जीव नाही आहेत. त्या दोघांचं अगदीच एकरूप होणं आहे. म्हणजे अद्वैत म्हणा ना हवं तर. भगवान राम आणि माता जानकी, माता सीता हे एकच आहेत, एकरूप आहेत. ते वेगवेगळ्या रूपात वावरत आहेत, मनुष्य जन्मामध्ये वावरत आहेत. ज्या पतीवर आपल्या स्त्रीचं निरातिशय प्रेम आहे, खूप प्रेम आहे, त्याच्याशिवायचा विचारच नाहीये. म्हणून तर अयोध्येचं राज्य सोडून, चक्रवर्ती सम्राट पद सोडून भगवान रामचंद्र वनवासाला निघाल्यावर त्यांच्या सोबत वल्कल परिधान करून माता सीता निघाल्या. हेच त्या निरातिशय प्रेमाचं एकमेव उदाहरण बस झालं ना. म्हणजे ठरवलं असतं माता सीतानी की मी अयोध्येत सुखात राहीन, तर राहता आलं असतं, पण पती जिथे तिथे मी
असा विचार करून निघालेल्या माता सीता वनावनात काट्याकुट्याचा रस्ता तुडवीत, अगदीच झोपड्यातून राहत, उघड्या आकाशाखाली आपलं आयुष्य कंठत भगवान रामचंद्रांच्या सोबत निघाल्या. आणि एक दिवशी अचानक रावणानं कपटानं सीतेचं हरण केलं. पुढची 2.5-3 वर्ष रावणाच्या अशोक वाटिकेत बंदिस्त बनून राहावं लागलं. आपल्या पतीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या एका स्त्रीला पतीचा विरह एका अग्निदिव्यापेक्षा कमी नसतो. ज्या रावणाकडं बळ होतं, विद्या होत्या, मायावी विद्या होत्या, त्यांनी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न केले होते. भगवान रामचंद्राचं कटलेलं मस्तक मायावी पद्धतीनं दाखवत रावणानं सीतेला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर रामाचं रूप घेऊन आपलंसं करण्याचा प्रयत्न केला होता. रावण कोणत्या युक्त्या लढवेल माहीत नव्हतं. अशा सगळ्या त्रासातून आपलं स्वत्व सांभाळत माता सीतेने रावणाला कधीच शरण न जायचा निर्णय घेतला होता. आपल्या पतीचा विरह एका अग्निदिव्या इतकाच होता. रावणाचा होत असलेला त्रास एका अग्निदिव्या इतकाच होता. एक दिवस रावणाच्या तावडीतून सुटून आल्यावर अग्निपरीक्षा नव्हती दिली, तर रावणाच्या तावडीत जेवढ्या काळ माता सीता होत्या तेवढा काळ त्या अग्निदिव्यातून जात होत्या. आणि तेच अग्निदिव्य पार पाडलंय. तीच अग्निपरीक्षा होती. रामाने वेगळी करायला सांगितलेली नाही. आता यात अनेक जण या कथांच्या मध्ये आपले वेगवेगळी मतं मांडत असतात. सांगतात की छायारूप सीताच रावणाच्या सोबत गेलेली होती. मूळ सीता मात्र अग्नीच्या स्वाधीन करून अग्नीला सांगितलेलं होतं की सांभाळ करा. मग अग्नीच्याकडून ती परत घेतली. छायारूप सीता अग्नीला परत देऊन टाकली. अशा वेगवेगळ्या रामभक्तांच्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. कथा काय असतील त्या असो, पण माता सीतेनी भोगलेलं अग्निदिव्य हे होतं हे विसरून चालणार नाही. उगाच पुराण पुरुषांवरती, दैवतांवरती वेगवेगळे आक्षेप लावून अशा स्वरूपाच्या त्यांच्या चारित्र्याच्या बदनामीचा प्रयत्न कोणीही करू नये, यासाठीच माझा हा छोटासा प्रयत्न. कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याची वेगळी कथा ऐकायला विसरू नका. धन्यवाद.